आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. दादा 4 पेन किलर द्या आणि उंदीर माराचं औषध द्या. काय बोललो तुम्ही? दुसरा मार्ग तो हाच. तुम्ही दोरी बघितली म्हणून तिनं प्लॅन चेंज केला. आता गोळ्या आणि उंदराचं औषध माणसाची पालखीच होती. असं औषध अंगात भिंत ना माणूस जगायचा चान्सच राहत नाही. आता तुमच्या नावाची चिठ्ठी लिहून ठेवते बघा ती. म्हणजे लोकांनी वाटणार तुम्हीच गोळ्या देऊन तिला मारले. एका पोलिसाचा जीव घेतलाय तुम्ही म्हणून लोक तुम्हाला आता टायरात घालून तुडवणार. आणि तुमची भांडणं तुमच्या वस्तीतल्या कोंबड्याला सुद्धा माहिती. तुम्ही इथं बी आलात. माझ्या मागावर तर नाही आहेत ना? नाही ते आमचं डोसकं दुखायला लागलंय ना तेव्हा गोळी घ्यायला इथं. हा मी घेऊन देऊ का तुमच्यासाठी गोळी? नको तू नको तसती घेऊ. मी घेतो. त्या गोळ्या कुठल्या? अहो ते घोलप काका नाहीत का आमच्या चौकीत? त्यांचं डोकं दुखत होतं म्हणून पेन किलर घ्यायला आले होते. आणि ते उंदराचं औषध? ते होय. अहो लई उंदर झाल्यात चौकीत म्हणून घेतले. तुम्हाला घ्यायच्यात ना गोळ्या? तू तुझंच कामावर आम्ही घेतो की. मंजू आता इकडे कुठे चालली सर? तुम्ही तिचे सगळे प्लॅन रेड हँड पकडले. म्हणजे ती नक्की गाडी खाली येणार. तो बघा ना मोठ्या पोल आहे. कन्फर्म ती त्याच्याकडे चालली बघत हळूहळू. हे बोरी काय करायलास तू? टेम्पो खाली जाणार होतीस ना? अहो तो टेम्पो लांब होता अजून बी. मी केले असते की रस्ता क्रॉस. आणि मी काही टेम्पो खाली. तुमचं खरंच काय काम आहे का उगाच माझ्या माग करताय मगाचपासून? काय नाही ते एका नातेवाईकाला इष्टी किती वाजता येणार आहे ती बघायसाठी इथं आलतो. इष्टी येणार तेवढ्यात तेवढे टेम्पो आला. आत्ताच निघालो घरला. ठीक आहे येते मी. उगा माझं भांड फुटलं असेल ना तिच्या मोर. आता काहीतरी भलत असेल तर सल्ला देऊ नको मला. ते पाण्याची बाटली कुठे आहे तुझी? हे पाणी पोटात जात नाही का रे? डोक्यात कसं होती पिल्यावर? हायचं आपलं पाणी तसं मिनरल पाणी. बरं ते जाऊ द्या. चला तिच्या मागे जाऊ. ते कुठं जाते ते बघूया. चला. हे राहू दे माझ्याकडे. शेतकऱ्याच्या आंदोलनाला हलक्यात घेऊ नका तुम्ही. शेतकऱ्याचं आंदोलन आहे ते. नाही मी एक शेतकरी संघटनेचा जबाबदार नेता म्हणून सांगतो आंदोलन मागे घेणार नाही म्हणजे नाही. तात्यासाहेब हा चेक पुढे दिलं. कारखान्यावरून आलाय. काय म्हणणं आहे त्यांचं? शेतकऱ्यांचं आंदोलन कारखान्यावर होता कामा नये. याच्यावर तर आकडाच नाही साहेब. त्यांचं म्हणणं आहे की जो तुम्ही आकडा टाकाल तोच. ठीक आहे. आपल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना सांग केवळ आणि केवळ शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण आंदोलन मागे घेत आहोत. तात्यासाहेब. मम्मी. अरे ये वा 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 वा. अरे
या ताई, आमच्या निडर कार्यकर्त्याच्या साक्षात ताई माया ताई आमच्या घरी. बसा. जेलमध्ये काही त्रास? नाही नाही, उलट तुमच्यामुळं तिथलं पोलीस आत बिन वागत होता आमच्याशी. त्याच्यासाठी तुमचे लय धन्यवाद. होय, तात्यासाहेब नसते तर सगळंच अवघड झालं असतं. करावं लागतं सत्या, कार्यकर्त्यांसाठी त्यांच्या घरच्यांसाठी हे सगळं करावं लागतं. हे वा ताई, तुम्ही जे केलं ते चूक केलं मी अजिबात असं म्हणणार नाही. माझ्या मुलाची कोणी बदनामी केली असती, थोबाड फोडलं असतं मी. पण कसं आहे, आता राजकारणात एवढं गरम डोकं ठेवून चालत नाही. इलेक्शन आहे, आचारसंहितेची बेडी आहे, थंड डोक्यानं वागावं लागतं. आता आम्ही बघा कसं आहे, शांत आहोत आम्ही, सरळ मार्गे. छक्के पंजे आम्हाला जमत नाही ताई. ताई, कित्येक लोकांना प्रश्न पडलाय की इतका सरळ मार्गी शब्दाचा पक्का चारित्र्यवान माणूस राजकारणात आलाच कसा. अहो, विरोधकांना आमच्या विरोधात काही सापडत नाही म्हणून आमच्याच कार्यकर्त्यांनी केलेल्या चुका लोक आमच्या गळ्यात मारतात. आता तुम्ही जे केलंय त्याला मी चूक म्हणणार नाही, पण हे सगळं सत्याच्या आड येऊ द्यायचं नसेल तर तुम्हाला प्रायश्चित्त घ्यावं लागेल. म्हणजे काय कळलं नाही साहेब? मी बोललोय, कमिशनरशी बोललोय, त्यांच्या बहिणीशी बोललोय, ते त्याची तक्रार मागे घ्यायला तयार आहेत. त्या बदल्यात तडजोडीसाठी त्यांना जी रक्कम हवी असेल ती त्यांना चेकने देऊन टाक. आणि मी हे सगळं राजकारणासाठी करतोय का? राजकारणासाठी करतो का? मी सगळं करतोय मी राजकारणासाठी असं. आणि त्याच्याहून जास्त सत्याच्या राजकीय करिअरसाठी करतोय मी सगळं. ते मग कुठली कंपनी ती? हा, A to Z, तिकडे जा, पैसे द्या, ते सांगतील तो चेक द्या आणि मिटून टाकायचं सगळं. आणि याच्यासाठी मुलगी शोधण्यासाठी कशाला विवाह संस्थेत नाव नोंदवता तुम्ही? चांगला हँडसम आहे माझ्यासारखा. काय साहेब तुम्ही पण. एक गोष्ट लक्षात घ्या ताई, तुम्ही जरी आमच्या कार्यकर्ते असलात तरी आमच्या नावावर आमच्या कार्यकर्त्यांनी सामान्य माणसाची केलेली दंडेलशाही, दादागिरी, मनमानी आम्ही अजिबात सहन करणार नाही. त्यामुळे काहीही करायच्या आधी